हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, वारी चुको नेदी हरी. संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीचा वार करी, वारी चुकू निधी हरी. चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान. पंढरीचा वार करी, वारी चुकू निधी हरी. वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिवाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकळा माझे तुकोबर आहे. घरात नाही धन, पोटात नाही अन्न, पण चित्तात कायम समाधान माझे तुकोबर आहे. घरात मोडकी खाट, जेवायला गळकं ताट, पाणी प्यायला फुटका माठ, आशा ज्यांच्या परमार्थाचा थाट, आणि शेवटी वैकुंठाची वाट, असे माझे जगद्गुरु तुकोबर आहे. उगी झोपतो त्याला आराम म्हणतात, उगी झोपतो त्याला आराम म्हणतात. वा मार्गाने पैसा कमवतो त्याला हराम म्हणतात, वा मार्गाने पैसा कमवतो त्याला हराम म्हणतात. मित्रासारखा भेटतो त्याला सकाराम म्हणतात, मित्रासारखा भेटतो त्याला सकाराम म्हणतात. एक पत्नीव्रत आचरतो त्याला सीतापती राम म्हणतात, एक पत्नीव्रत आचरतो त्याला सीतापती राम म्हणतात. आणि ऐकून जा, ज्या संतांच्या करता अरे जगाचा मालक वैकुंठाहून गरुडावर बैसून येतो आणि त्या संतांना आपल्या बरोबर घेऊन जातो, त्या संतांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या समोर, जगद्गुरु तुकोबराय प्रत्येक महिन्याला पंढरपूरच्या वारीला यायचे. वारीला आलं, चंद्रभागेचं स्नान, पुंडलिक रायाचं दर्शन, यानंतर चोखोबरायाचं दर्शन, नामदेवरायाचं दर्शन. महाद्वारामध्ये जगद्गुरु तुकोबरायाचे भगवंताच्या समोर उभे राहायचं आणि एक नाही, दोन नाही, 60 पिढ्या माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. एक नाही, दोन नाही, 7 पिढ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या पंढरपूरची वारी करत होते. आणि भगवान जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, 7 पिढ्या विश्वंभर बाबापासून बोल्लोबरायापर्यंत. आणि जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्मा विठेवर उभा आहे. विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची कदान शूरदाता. जगाचा मालक मान खाली घालून उभा राहायचा. केवढं मोठं भक्तीचं कर्ज होतं. आणि या भक्तीचं कर्ज यावेळी मात्र भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबराय म्हणायचा, महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हणायचे, देवा अरे काय मागायची गरज आहे. काही मागणे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असो. मग मात्र भगवान परमात्मा पुन्हा पुन्हा विचारावं लागला. पण यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा तुला द्यायचंय, तू जे मागायला लावतोय ते आम्ही मागणार नाही, आम्ही जे मागणार ते तुला द्यावं लागेल. भक्ती ऋण देव बोलती पुराणी, निर्धार हे वचनी साच करी. किंवा तुका म्हणे देवा ऋणिया करून ठेवू सेवा. देवा आमची सेवा अशी नाही का. बघा देवावर कर्ज असतं. कोणाचं? भक्ताचं कर्ज देवावर, आणि देवाचं कर्ज तुमच्या आमच्यावर. बरं का, आपल्या जातीला किती पण द्या, किती पण मागा, आपली जाती जावायसारखी बैमान. बरं का, किती पण द्या. गावातल्या गावात, घराशेजारी घर, उंबरा शेजारी उंबरा लागून एकुलती एक मुलगी घराशेजारीच दिली. एकुलती एक मुलगी, लाडानं वाढलेली पोरगी. असं नका, बाप मुंबईला, मग काय त्या मुलीला कमी पाहिजे ती गोष्ट. यावेळी घर जावाय करून घेतलेलं त्याला फार जावावर प्रेम. मग आता काय करायचं, काय करायचं. 1 वर्ष निघून गेलं. आणि निघून गेल्यानंतर मुलीनं पत्र लिहिलं, बाबा आपल्या वावरामध्ये रानामध्ये आंब्याची झाडं आहे, ते आंब मला का देत नाही. हे
बाप म्हणला असं नका, एकुलते एक मुलगे. म्हणले पोरी आजपासून माझ्या वावरातलं जे आंब्याची झाड आहेत ना, त्या आंब्याच्या झाडाचे सगळे आंबे तुझे. यावेळी तिला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. नवरा कामावरून आला आणि आल्यानंतर आपल्या नवऱ्याला म्हणले ऐकलं का, माझ्या बाबांनी ना आंब दिला, आंब. मग किती आंब त्याची गणितच नाही, पण जातीचं तोंडच वाकडं. यानं तोंड वाकडं केलं म्हणला काय सांगते, तुझ्या बापानं आंब दिलं, आंब दिलं. ज्या वावरात आंब्याचं झाड आहे त्या आंब्याचं झाड नाही दिलं. हे जर तोंड बंद. पुन्हा हो पोरगीनं पत्र लिहिलं, पुन्हा बापाला सांगितले बघा बाबा जेवढी आंब्याची झाड आहेत ना तेवढी आजपासून मला द्या. लाडानं वाढलेली मुलगी आहे. तो बाप म्हणला ए मुली आजपासून सगळी झाडं आंब्याची झाडं तुझी. यावेळी पुन्हा आपला नवरा कामावून आला, पुन्हा सांगितलं ऐकलं का, माझ्या बापानी सगळी आंब्याची झाडं आपल्याला दिलेत. पण जातीचं तोंडच वाकडं झालं. म्हणला ज्या वावरातली आंब्याची झाडं दिली ती वावरं नाही ती दिली. ह्या जातीला काय दिलं तर काय कमी पडेल. आपली जात त्या जावाईसारखी बैमान आहे. पण जगद्गुरु तुकोबराय होते. जगद्गुरु तुकोबराय म्हणले देवा असं नाही, ऐकून जा, माझी इच्छा आहे, माझी आस आहे, पहिल्यांदा मी जन्मोजन्मीचा दास आहे देवा. कारण का जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. देवा ऐकून जा, पहिल्यांदा मी जन्मोजन्मीचा दास आहे. अरे तुला काय मागायची गरज आहे का, असताना मी कोण आहे, पंढरपूरचा वारकरी आहे. मग याच्याकरता मी माझी वारी नाही चुकू देणार. मग महाराज तुम्ही म्हणताय पंढरपूरचं वारकरी आहे, जन्मोजन्मीचं दास आहे, वारी चुकू नाही देणार, तुम्हाला नेमकं काय मागायचं आहे. महाराज सांगतात एकच देवा, या संतांच्या संगतीत मला एवढा मोठा काळ घालवू दे. कारण या संतांच्या संगतीत गेल्यानंतर माझ्या जीवाचं कल्याण होईल. माऊलींनी सुद्धा ओवी दिली, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी अति आणावे तरी सर्वस्वे भजावे संतायाची. केवढा मोठा अभ्यास असेल जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि यावेळी पुन्हा अगदी भगवंताने विचारावं महाराज नेमकं मला तुमचं मागणं कळेल का. महाराज सांगतात माझं एकच मागणं आहे, या चंद्रभागेमध्ये, कारण का सकळ तीर्थाचे माहेर ते जाणा पंढरपूर, या तीर्थाचं माहेर घर आहे हे पंढरपूर आहे. मग अशा चंद्रभागेमध्ये मला फक्त स्नान घालावं देवडा, एवढीच माझी मागणी असेल. एवढंच तुम्हाला दान द्यावं का, तर मी पंढरपूरचा वारकरी आहे. काय जगद्गुरु तुकोबरायांनी जे अभंग लिहिले असतील, माऊलीने ओव्या लिहिल्या असतील. अगदी माऊलीचे एक ओवे अगदी ते मरण आईलीच कडे मज मिळून गेले पुढे, ते मरणी अनिकडे जातील केवी. ज्यांनी आयुष्यभर देवाचं भजन केलं ते मरणानंतर कुठं जातील, अहो ते मलाच येऊन मिळतील ना. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर काजो अवतार नामयाचा. काय जगत गुरु तुकोबरायांची भाषा असेल, संतांची भाषा असेल. मग 3 प्रश्न, जन्माला आलो नेमकं काय, कोण आहे, नेमकं मी अगदी जीव आहे, या जीवानं करायचं आहे काय, भगवंताचं नामचिंतन. आणि नेमकं या जीवानं जायचं आहे कुठं, भगवंताच्या पायाजवळ जायचं आहे. जीव परमात्मा दोन्ही, पुन्हा माऊलींची होई, बैसोनी ऐक्या आसनी, या जीवानं त्या भगवंतापर्यंत जायचं आहे. माझी जनाबाई सुद्धा वर्णन करते बरं का, हा जीव आणि हा शिव हा एकच आहे ना. या जीवानं या शिवापर्यंत पोचायचं आहे, म्हणून तुम्हा मला मिळालेला जन्म हा सुपूर्त करायचा आहे. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की असा आम्हाला जन्म मिळाला. प्रश्न पहिला आहे, जन्म घ्यावा लागतो का जन्म मिळतो. बसलेली मंडळी, घ्यावा लागतो का मिळतो. आता हे जाऊ दे, थोडंसं अवघड आहे. महिला मंडळ, नाकात नथ असावी का नतीत नाक असावं, काय म्हणणं आहे. हां, नाकात नथ असावी. तसं जन्म काय आपला, जन्म काय करतो, जन्म आपल्याला मिळतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंग. मग जगद्गुरु तुकोबराय असं का म्हणतात की तेव्हा मी जन्मोजन्मीचा दास आहे. प्रत्येक जन्मामध्ये जगद्गुरु तुकोबराय दास आहेत का. आता
जगद्गुरु तुकोबरायांचा पहिला अवतार आहे. दुर्वासा छळू आला अंबऋषी, सुदर्शन त्याशी जाळीत फिरे. पहिला अवतार आहे अंबऋष राजाचा, जगद्गुरु तुकोबर आहे. कारण का या अंबऋषी करता भगवान परमात्म्याने 10 जन्मगर्भवास सोसले. कारण याची निर्मितीच अंबऋष राजा अभंग आहे बरं का. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद जेने परमानंद प्रगटला, अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद जेने परमानंद प्रगटला. मग पहिला अवतार आहे जगद्गुरु तुकोबरायांचा अंबऋष राजाचा. यानंतर पुन्हा अवताराला सुरुवात झाली. प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेवराय आणि मग जगद्गुरु तुकोबराय. केवढं मोठं अवतार कार्य असेल, पण प्रत्येक अवतारात देवाच्या बरोबर कार्य साधणारे जगद्गुरु तुकोबर आहेत बरं का. प्रत्येक अवतार असेल, प्रत्येक अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या समवेत आहेत. पण याला कारण काय? काय जगद्गुरु तुकोबरांनी एवढं पुण्य केलं असेल? कारण का माऊलींची पुन्हा होवी एरवी तरी भक्ता पारता, काय संसाराची चिंता आणि समर्थाची कांता कोरांन मागे. यावेळी जगद्गुरु तुकोबरायांनी जी सेवा पाहिली, कारण का मजदास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा. प्रत्येक अवतार घ्या जगद्गुरु तुकोबरायांचा, पण यावेळी सर्वप्रथम या अंतकरणामध्ये मन नावाची गोष्ट आहे. माऊलींनी पुणावी दिली बरं का. तू मन मी याची करी माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे का ते. कारण मन नावाचं हे असं एक बिंडल स्थान आहे बरं का. मनुराजा एक देह पुरी असे नांद तू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा, मनवूनी आलो या देशा. याच्याकरता तरी आम्ही आलोय, पण माणसाचं मन हे फार वाईट आहे. आता एक सेकंद तुम्ही इथं असला तर पुन्हा गावावरून जाऊन याल. बघा तुम्ही मनाचं आणि मन गती अधोगती, मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगी, जतन करा जतन करा, धावते सैरा उडाळते. मन हे असं आहे, हे घात करील घात तुमचा. काय झालं जुन्या काळात, जुना काळ होता, या जुन्या काळात आपण धान्याच्या राशीच्या राशी काढायचो. जुन्या काळामध्ये या राशी म्हणजे त्यावेळी धान्याच्या राशी ठेवण्याकरता आपण काय करायचो? धान्याच्या राशी कुठे ठेवत होतो आपण? खिडकीत, कनिंग, काय म्हणतात ब्याव, हां बर प्याव. काय काय कसं आहे, 10 किलोमीटरवर गेले की भाषा बदलती माणसाची. हो, म्हणजे प्रत्येकाची भाषा वेगवेगळी आहे. आता आमच्याकडे कसं आहे, माणसं मेल्यावर जळते. तुमच्याकडे कसं आहे? नाही, थोडीफार भाषेमध्ये बदल होतो, चालेल तेवढं. यावेळी जुन्या काळामध्ये खळी असायची, खळी धान्य साठवायला खळ असायचं धान्य. त्यावेळी काय असं आपल्या म्हणजे चांगली मोठमोठी घरं, ते जुन्या काळामध्ये त्या खळ्यामध्ये धान्य साठवायचे, धान्य तयार करायचं. त्याच ठिकाणी बैलाची रास सोडायची, त्याच ठिकाणी बैलाच्या पावलांनी. त्यावेळी काय मिशन वगैरे असं मळण्या करता नव्हतं. जुन्या काळामध्ये ब्राह्मण लोक जी होती, ब्राह्मण लोक, त्यांच्याकडं एक असा नियम असायचा. आता पंचांग सांगण्याकरता आता आपल्याकडं सर्व गोष्टी उपलब्ध झाल्या. यावेळी मोबाईल झाला. मोबाईलनं आता प्रत्येक गोष्ट माणसाला घरामध्ये बसून समजते. अगदी आम्ही ऑनलाईन ज्ञानेश्वरी पाहू शकतो, ऑनलाईन तुकाराम गाथा पाहू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या आमच्यापर्यंत जगातली प्रत्येक गोष्ट पोचते. पण त्या काळी ब्राह्मण काका जे होते, एखादा सण आला, एखादा उत्सव आला की त्या काकांनी काय करायचं, आपलं जे घोडं आहे, घोडं म्हणजे काकांनी काय करायचं, त्या घोड्यावर बसायचं आणि प्रत्येक स्थानी जाऊन, प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्या सणाची, त्या उत्सवाची माहिती द्यायची. गावाचं एवढं प्रेम बसलं त्या काकावर, एवढं प्रेम बसलं. पण काकाच थकलं. पण घोड्याला एक सवय होती. घोड्याला कोणती सवय होती? एक हंटर मारला की घोडं कुठं जायचं? प्रत्येकाच्या घरी सांगायला जायचं. एक हंटर मारला की, आणि 2 हंटर मारलं
की घोडं कुठं जायचं खळ्याव. हे नियमात बसलेलं म्हणजे बरीच वर्षे काळ चाललेला. आणि यावेळी एक दिवस जिल्ह्याचं साहेब आलं. जिल्ह्याचं साहेब गाव पाणी करण्याकरता आलं. आणि गाव पाणी करण्याकरता आलं. जवळजवळ 8 वाजून 10, 11, 12 वाजल्या. साहेबांना जायला उशीर झाला. जायला गाडी नाही, जायला वाहन नाही. कोणीतरी निरोप पोचवला, साहेब तुम्हाला जिल्हा पातळीवर सभेला बोलवलंय. मग बोलवलंय म्हणल्यानंतर जायला वाहन नाही, कशानं जायचं. गावाने सांगितले, बघा आमच्याकडे एक वाहन आहे. म्हणले कोणतं वाहन आहे? म्हणले घोडा आहे घोडं. आता म्हणले आपल्याला तर जायचं आहे, जायला उशीर झालाय. म्हणलं काय का असं ना कोणतं तरी साधन द्या, पण मला गेलं पाहिजे, सभा आहे, मीटिंग आहे. यावेळी चालेल म्हणले. मग ते काकाचं घोडं आणलं. काकाचं घोडं साहेबांना बसाय दिलं. आता साहेब जसं घोड्यावर बसलं, साहेबांनी ओळखलं आपल्याला कुठं जायचं आहे. आता घर माग आहे. मग त्या घोड्यानं ओळखलं. 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, घोडं पळनाच. हळूहळू चालायला लागलं. ह्या घरातनं त्या घरात, त्या घरातनं ह्या घरात. राग आला साहेबाला. का म्हणले मला मिटिंगला जायचं आहे, सभेला जायचं आहे. म्हणून हंटर काढला, मारायचं साधन ते. आणि ज्या जोरात हंटर मारला, घोड्यानं ओळखलं आता कुठं जायचं आहे खळ्याव. ह्या खळ्यावनं त्या खळ्याव, त्या खळ्यावनं ह्या खळ्याव. सकाळी 12 वाजल्यापासून साहेब 6 वाजेपर्यंत नुसत्या खळ्यावरच फिरत होतं. आणि ज्या खळ्याव जाईल त्या खळ्याचा मालक म्हणायचा, साहेब इकडं कसं काय? म्हणलं म्या नाही आणलं, घोड्यानं आणलं. तसं आपलं मन आहे. आपलं मन ह्या खळ्यावनं त्या खळ्याव, त्या खळ्याव. कारण आपला विश्वासच नाही हो. तुका म्हणे देवा वरी का रुसावे, मनासी पुसावे काय केले. अरे मनाला विचारा, आपण त्या भगवंतापर्यंत का पोचत नाही. म्हणून माऊलीने ओवी दिली ना, तू म्हण मी हेची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे का ते. हे म्हण या संतांनी भगवंताच्या पायावर लावलं. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. भाग गेला सिंह गेला, भाग गेला सीन गेला, अवघात झाला आनंद. आता कोठे धावे माना, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. या संतांनी ह्या गोष्टी जाणल्या गेल्या. या भगवंतापर्यंत हे मन भगवंताच्या पायावर लावायचं आहे. चित्त लावे चरणापे, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुखा आवडीन. जगद्गुरु तुकोबारांनी हे जाणलं गेलं. प्रत्येक महिन्याला पंढरपूरची वारी करायची. आणि यावेळी वारीला आल्यानंतर जगाचा मालक मान खाली घालून उभा राहायचा. केवढं मोठं भक्तीचं कर्ज होतं. पंढरपूर हे सकाळी सांगितलं महाराजांनी, ऐका पंढरीचे महिमान, राऊळे तितुके प्रमाण, तेथील तृणही पाषाण ही देवची जाणावे. हे नवे आज कालीचे, युगे 28 युगाचे. हे आज नाही केव्हा केव्हा आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती काशी गंगा तेव्हा होती चंद्रभागा. केवढं मोठं सामर्थ्य आहे पंढरपूरचं. हे पंढरपूर असे सुदर्शनावरी, भूवैकुंठ पंढरी. हे जमिनीपासून 1 इंच उंच आहे बरं का. मी गेले वेळेला सांगितलं, एक काशी आणि दुसरं पंढरपूर.
जगाचा विनाश जरी झाला तरी ही दोन तीर्थक्षेत्र असे आहेत, याचा विनाश असे अविनाश पंढरी. म्हणून पंढरीला फार मोठं स्थान आहे बरं का. आणि याच तीर्थक्षेत्रावर जगद्गुरु तुकोबारायांनी यावं, वारी करावी, भगवंताच्या समोर उभं राहावं आणि देवाने म्हणावं, महाराज काहीतरी मागा मागा. यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा ऐक, पहिल्यांदा ऐक, मी मागतोय पण माझी ही आस आहे. तुला वाटत असेल मी काहीतरी तुला मागेन मागेन, मागण्याची आस पाहे मुकाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. काय मागायची गरज आहे देवा? अरे मागून मागून आम्हाला काय देणार आहे तू? तुझ्याकडं आहे, आम्हाला माहित आहे काय आहे देवाकडं. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साई गुणवरे वस्ती जेते. म्हणून तू भगवंत देवानं प्रत्येक गुण आपल्या प्रत्येक भक्ताला दिला. अर्जुनाला दिलं, अर्जुनाला विद्या दिली, कर्णाला दानशूर. पण आता लय कथा येते या, हे सांगायचं म्हणलं तर आपल्याला वेळ नाही. प्रत्येकाला प्रत्येक भक्ताला एक एक विद्या दिली भगवंतानं आपली. आणि यावेळी सगळ्यात दास्यत्व पण दिलं. दास्यत्व निकट हनुमंत केले, मनोनी देखिले रामचरण. असं प्रत्येक एक एक गुण भगवंतानं आपल्या भक्ताला दिला. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तू म्हणतोय ना मी मागावं, मी मागत नाही पण माझी इच्छा आहे, आस आहे. हीच व्हावी माझी आस, हीच व्हावी माझी आस, हीच व्हावी माझी आस, हीच व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. जन्म जन्मे तुझा दास, जन्म जन्मे तुझा दास, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, वार करी, वार करी. भगवंताला म्हणतात, देवा अरे माझी आस आहे, माझी इच्छा आहे, माझ्या अंतकरणात नेमकं काय देवा. आता यावेळी पुन्हा 3 प्रकार पडतात. देवाची आस वेगळी, जीवाची आस वेगळी आणि देवाची आस वेगळी, संतांची आस वेगळी. यावेळी जीवाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी आणि देवाची आवड वेगळी. देवाला काय आवडतं? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा सकाळची वेळ आहे.
नाथ महाराज एकनाथ महाराज भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. श्रीखंड्या म्हणजे नाथ महाराजांच्या घरी नोकर म्हणून काम करणारा जगाचा मालक. किती प्रेम असेल देवाचं भक्तावर. हिशोब चाललाय. वर्षभर केलेल्या कामाचं उत्पन्न असेल, झालेल्या कामाचं नियोजन असेल. श्रीखंड्याला विचारतात, नाथ बाबा श्रीखंड्या या वर्षीचं आपल्याला किती खर्च झाला, किती पैसे मिळाले. यावेळी श्रीखंड्या म्हणतोय, महाराज खरं सांगू आपल्याला यावेळी फायदा नाही झाला, पण जवळजवळ 750 रुपये नुकसान झालं. श्रीखंड्या नाथबाबांना म्हणतोय, नाथबाबा काही कमी होते का? सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत म्हणजे नाथबाबा. 1200 एकर जमीन एकनाथ महाराजांना. यावेळी नाथबाबा म्हणतात, श्रीखंड्या हे 750 रुपयाचं कर्ज काही झालं तरी चालेल, पण फेडावं लागेल. श्रीखंड्यानं नुसती मान हलवली. यावेळी पाणी झालं, जेवणं झाली. हा म्हणता ही बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. काही व्यापारी मंडळी नाथ महाराजांच्या राजवाड्यावर आली. बाबा आमचं कर्ज तेवढं फेडा, आम्हाला पैशाची गरज आहे. आणि यावेळी एक भला मोठा व्यापारी नाथ महाराजांच्या राजवाड्यावर आला. राग आलेला त्याला. नाथ बाबा बैठकीमध्ये बसलेले. बाबा माझं सगळ्यात जास्त कर्ज आहे, माझं कर्ज मिळालं पाहिजे मला. यावेळी नाथ बाबांनी मान हलवली. आता ते संतच होते. नाथ बाबा म्हणाले, साहेब तुमचं कर्ज ना मी 6 महिन्यामध्ये फेडून जाईल. नाही मला काहीतरी याचा मोबदला द्या. तुम्ही कर्ज देणार आहे, माझं कर्ज माघारी देणार आहे. यावेळी नाथ बाबा म्हणाले, काय बाबा देऊ, मी 6 महिन्यामध्ये तुझं कर्ज चुकता करीन, एक पै नाही ठेवणार. नाही म्हणले, तुम्ही 6 महिने देणार आहे खरं आहे, पण या 6 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला काहीतरी शिक्षा करून घ्या. यावेळी नाथ बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणले, काय शिक्षा घेऊ? म्हणले, तुम्ही अन्नाचा त्याग करा. यावेळी श्रीखंड्या तिथं होता. श्रीखंड्या काही बोलला नाही, पण मान खाली घातली. जगाचा मालक आहे. काय बोलताय तुम्ही साहेब? आमच्या नाथबाबांना अन्न बंद कराय सांगता. श्रीखंड्याला सांगितलंय, श्रीखंड्या थांब, त्यांचं काय म्हणणं आहे बघू तरी. म्हणले, 6 दिवसानंतर माझ्या सगळ्या कर्जाचा हिशोब मला चोखता पाहिजे, क्लिअर पाहिजे, योग्य पाहिजे. नाथ बाबा म्हणाले, ठीक आहे 6 दिवस काय, मी महिनाभर अन्नाचा तर त्याग करेनच, पण पाणी सुद्धा घेणार नाही. केवढा मोठा संतांचा त्याग. आणि असा झालेला त्याग पाहिला तो व्यापारी तिथून निघून गेला. यावेळी नाथ बाबांची पत्नी गिरजाबाई तिथं आली. पाण्याचा तांब्या घेऊन आली. पाणी घ्या. अगं गिरिजे, ऐकलं नाहीस का? आता मी तर अन्न बंद केलंय आणि पाण्याचा सुद्धा त्याग केलाय. मी 7 दिवसच काय 1 महिना मी अन्न पाण्या वाचून राहणार आहे. श्रीखंड्या म्हणतोय, महाराज पाणी तरी प्या. नाथ बाबा म्हणताय, श्रीखंड्या आता पाण्याचा थेंबही नाही आणि अन्नाचा कणही नाही. नाथ बाबा आपल्या आसनगृहामध्ये गेले आणि तिथं जाऊन विठ्ठल 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 भगवंताचं भजन करू लागली. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, अन्न नाही, पाणी नाही. केवढा मोठा त्याग. जगाचा मालक तिथं उभा आहे. तिसरा दिवस उजडला. घरामध्ये अन्न नाही, घरामध्ये पाणी नाही, पण रोज कीर्तन आणि कीर्तनाला येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला, प्रत्येक माळकऱ्याला, प्रत्येक साधकाला 1 किलो गूळ आणि 1 किलो डाळ रोज कीर्तनामध्ये द्यायची. पण आपला कीर्तनाचा कार्यक्रम बंद नाही. कारण या कीर्तनामुळे होतं काय? कीर्तने महादोष जाती, कीर्तने भगवती प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. या कीर्तनामुळं पाप जाईल. नाथबाबांनी ओळखलं. तिसरा दिवस उजाडला. संध्याकाळची कीर्तनं झाली. लोक आपापल्या घरी गेली. यावेळी देवाला राहावलं नाही बरं का. देवाला माहीत होतं हे नाथ बाबा सेवा कोणाची करतायत. अरे या जगाच्या मालकाची, या पांडुरंगाची सेवा करतायत. ते माझे दास झालेत,
मग मी त्यांचा दास का होऊ नये. पुन्हा धोतर घातलं, बाराबंदी घातली, डोक्याला फेटा, कमरेला शेला, बांधला ना कमरेला. याच शेल्यामध्ये भली मोठी पैशाची पिशवी, जेवढा खर्च झालेला, जेवढा त्या व्यापाऱ्याचा पैसा गेलेला तेवढाच पैसा कमरेला खोवला. आणि त्या व्यापाऱ्याच्या घरी रात्री 11 वाजता आला. भगवान परमात्मा दरवाजा वाजवला. कोण आहे? बाहेरून आवाज आला, नाथ महाराजांचा. मी नोकर आहे. दरवाजा उघडला गेला. आतमध्ये भगवान परमात्मा गेला. म्हणले कशा करता आला? खरं सांगू, गेली 3 दिवस झालं माझ्या मालकाने जेवण तर नाहीच, पण पाण्याचा सुद्धा त्याग केला. देवाच्या डोळ्यात पाणी यावं. आणि खरं सांगू, जगदात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, अरे देवाच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. इतकं चांगलं वागा, इतकं चांगलं वागा. जगाचा मालक नेण्याकरता आपल्याला यावा. पण आपली जात शहाणी आहे का? माणसाने इतकं चांगलं वागावं. आमच्या आपण नेहमी सांगायचे, नाही अगदी मी म्हणतो जगानं नाही रडू द्या, पण राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नुसतं नाव ऐकलं तरी माणसाच्या डोळ्यात पाणी यावं. मी म्हणतो नाही महाराष्ट्र राज्यानं रडावं, किमान किमान जिल्ह्यानं तरी रडावं का नाही. मी म्हणतो नाही जिल्ह्यानं रडावं, तालुक्यानं तरी रडावं का नाही. मी म्हणतो नाही तालुक्यानं रडलं तर किमान किमान गावाच्या तरी डोळ्यात पाणी यावं ना. पण गावच म्हणतं ह्याच्यासारखं. बरं मी म्हणतो गावाचं जाऊ द्या, बावकीनं तरी रडावं. बावकीचं आणि ह्याचं तरी कुठं सरळ असतंय. मी म्हणतो बावकीनं नाही रडू द्या, घरातल्यानी तरी रडावं का नाही. घरातली म्हणती ती ह्याच्यासारखा शहाणाच कुणी नाही. अरे जगाचा मालक रडतोय. यावेळी सर्व पैशाचा हिशोब भगवंतानी त्या व्यापाऱ्याच्या हातावर ठेवला. बरोबर पैसे मिळाले. आणि यावेळी त्या व्यापाऱ्याची पत्नी पाणी घेऊन आलेली. आणि पाणी घेऊन आल्यानंतर पाणी देणार. यावेळी तो जगाचा मालक म्हणतोय, आईसाहेब माझ्या मालकानं पाणी नाही घेतलं, मी कसा पाणी घेईन. हिशोबाची पावती घेतली, त्याच्यावर सही घेतली. जगाचा मालक तिथून निघाला. आणि नाथ बाबा जिथं झोपले होते ना, हातामध्ये ज्ञानेश्वरी असायची नाथ बाबांच्या. म्हणून तर ज्ञानेश्वर नाथ बाबांनी शेवटी एक ज्ञानेश्वरीमध्ये 5 ओव्या लिहिल्या. शेवटच्या नाथ बाबांनी एका जनार्दनी प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी केली नाथ बाबांनी, बरं का. पुन्हा शुद्धता केली. आणि शेवटची ओवी नाथ बाबांनी 5 ओव्या माऊलींच्या या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिल्या गेल्या. आणि त्या नाथ बाबांच्या अगदी पहिल्या पानाच्या मधोमध तो कागद ठेवला गेला. आणि दुसरा दिवस उजाडला गेला. आणि त्यावेळी व्यापारीच्या डोळ्यात पाणी आलं. ती दोघेही नवरा बायको नाथ बाबांच्या राजवाड्यावर आली. आणि नाथ बाबांनी त्यांच्या पत्नी व्यापाऱ्यांनी दोघांनी नाथ बाबांच्या पायावर साष्टांग दंडवत घातला. बाबा तुमच्या कर्जाचा हिशोब मला मिळाला. नाथ बाबा म्हणले, हे केलं कुणी? अहो करणारा कोण आहे? अरे तो जगाचा मालक आहे. कारण का मी त्यांचा दास झालो. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पण मी यावी दास झालो. पण नेमका कसा दास झालो? अभंगाचं दुसरं. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, हो पंढरीचा वार करी, वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, हो पंढरीचा वार करी. वारे चुकोन दे हरी, वारे चुकोन दे हरी, वारे चुकोन दे हरी, वारे चुकोन दे हरी, हो पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, हो पंढरीचा वार करी, हो
पंढरीचा वार करी वारी तुकोने बिहारी वारी तुकोने बिहारी विठोबा कुमार विठोबा महाराज म्हणा हित भावी माझी आस हित भावी माझी आस हित भावी माझी आस हित भावी माझी आस हॅलो हॅलो हित भावी माझी आस हित भावी माझी आस हित भावी माझी आस हित भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी माझी आशा पंढरीचा पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी
चुकून देहावा वारी चुकून देहारी 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 हारी हारी रे पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी वार करी वार करी. मग महाराज म्हणतात की मी पंढरीचा वारकरी झालो. पंढरपूरचाच का ऐकलंय तुम्ही? गेली 2 दिवस झालं. थोडं सांगतो आणि मी कीर्तन सेवा आटोपतो. अभंग आहे. अवघीच तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापे गेली दिगं तै वैकुंठ पंढरी देखलिया. आणि तदनंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मला अशा संतांच्या संगतीत सर्व काळ मिळावा. याचं पुण्य अवघीच संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. आणि तदनंतर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. सकाळी ऐकलं उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे आयशी चंद्रभागा आयशे विमात भरपूर वर्णन आहे पंढरपुराचं. मग या पंढरपुराकरता आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून आम्ही वारकरी झालो. कोणते वारकरी? पंढरपूरचे. खंडोबाचे नाही बरं का. हां आता लई बोलण्यासारखं आहे. वारकरी झालो. मग आमची वारी कशी आहे? आमची वारी अशी आहे. पंढरीचे वारकरी पंढरीचा वारकरी वारी चुकवून ये घरी. हो आमची वारी अशी आहे. काय काय महाभागी येते ती बरं का. खरं तसं वारी ही नवमीला बरं का. नवमीला यायचं, दशमी एकादश बारशीला थांबायचं, काला करायचा आणि मग घरी जायचं. आम्ही नवमीला येतोय, दशमीला सकाळच खायची ती हादाडतोय हादाडायचं, एकादशीला पण गाळाभर खायचं आणि एकादशीलाच घराकडे पळायचं. हे वारकऱ्याचा नेम नाही बरं का. वारकऱ्याचा नेम वेगळा आहे. म्हणून याला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही पंढरपूरचं वारकरी झालो. आणि वारी 2च वाड्या अगदी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आली नाही. मग या वारीत तुम्हाला काय मिळेल? भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे. दोन्हीचा हाट भरले घनदाट अपार मिळाले वारकरी रे. मग हे ज्ञान ही भक्ती हे वैराग्य तुम्हाला प्राप्त होईल. पण कोणाच्या संगतीत? संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. मग महाराज सांगतात देवा जाताना एकच मागतो, मला एकच दे. पण ते देवा मी मागत नाही, कारण दात्या आणि मागत्यासी मी मागणार नाही. मी दान म्हणून मागतोय. ऐक अभंगाचं. चंद्रभागे स्नान 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 चंद्रभागे स्नान
पंढरीचा वार करी. तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकू नदी हरी असो आपली कीर्तनाची सेवा. अगदी पांडुरंगाच्या चरणावर भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथंच पूर्णविराम.